शेतकरी बांधवांनो नमस्कार. आज आपण बारामती तालुक्यामध्ये आलो आहे, पुणे जिल्ह्यामध्ये. मित्रांनो, प्रचंड टेम्परेचर म्हणजे जवळजवळ जर पाहायला गेलं तर 45°C ह्याच्याही पुढं आपल्याकडे टेम्परेचर गेलं होतं. आणि एवढ्या टेम्परेचरमध्ये जर ओरल जर आपण सगळा एरिया जर पाहिला तर सध्या टेम्परेचरमुळं बागा डायरेक्ट करपून गेलेत कुठं कुठं. म्हणजे पान जर पाहिलं तर पान डायरेक्ट करपलंय. बरोबर, ट्रेसमध्ये आणि ताणतणावामध्ये बाग आहे. परंतु तुम्हाला मी आज SCT वैदिक या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वैदिक या बागेमध्ये मी तुम्हाला घेऊन आलोय. मित्रांनो, आपण सरांचा परिचय घेऊया की त्यांनी हे सगळं मॅनेजमेंट कसं केलं. सर नमस्कार. नमस्ते. तुमचा परिचय द्या. माझं नाव दीपक विनायक यादव, माळेगाव बुद्रुक. जी शेती नेपदवळ क्षेत्रामध्ये येते. ओके. परंतु शेजारी माळेगाव हे सगळं क्षेत्र आहे. ओके. तर तुम्ही जवळून पाहिलं असं गुच्छामध्ये सेटिंग खूप कमी पाहायला मिळतं का हो? गुच्छामध्ये आता जर तुम्ही पाहिलं होता हे पहा, प्रत्येक ठिकाणी मादी आणि गुच्छामध्ये सेटिंग आहे. आतमध्ये जर पाहिलं सर सगळं टोटली तुम्हाला असं गुच्छामध्ये सेटिंग दिसतं. म्हणजे वर बघा, आता मला सांगा आता ही क्वालिटी पहा, हे जबरदस्त बघा. म्हणजे जवळजवळ जर आपण ओरल खालीपासून वर पर्यंत बघायला गेलं तर किती सेटिंग असेल? 100+ आहे. 100+ सेटिंग आहे. मला वाटतं जास्त सेटिंग असेल. पाठीमागणं बघितलं झालेलं 100+ झालेलं 100+ आणि अजून चालू आहे. 20 दिवस 25 दिवस सेटिंग चालू राहील. तर किती होईल setting? 150च्या 150च्या आसपास आसपास setting. सेटिंग बघा तिथं. किती झाड आहेत आपली सगळी? आपले 300 झाड आहे. 300 झाड. दुसरा बार आहे. म्हणजे हा दुसरा भाग आहे. दुसरा भाग. 300 झाड आहे. 300 झाड आहे. मला असं ऐकण्यात आलं की तुम्ही जवळजवळ 4थं वर्ष आहे जे तुम्ही SCT वैदिक तंत्रज्ञान वापरता. हो, बरोबर आहे. का बरं एवढं दिवस आमच्या बरोबर राहण्याचं कारण काय? लोक तर पहिल्या वर्षी एखादी गोष्ट वापरायला तर कंटाळतात, नाही, काहीतरी त्यांना नवीन बदल पाहिला असतो. आणि तुम्ही तर 4 वर्ष झालं सरग आमच्या बरोबर. हे महत्वाचं आहे की तुम्हाला उत्पन्न देणारं झाड आहे. बर त्याचं लाईफ जपणं हे आपल्या हातात आहे. बर. त्याला खायला काय पाहिजे हा. हे महत्वाचं आहे. अच्छा. आपण त्याच्या मुळीवर किंवा खाद्यावर जर भर दिला हा. आणि चांगलं खाद्य दिलं तरच ते पीक आपल्याला चांगलं देणार आहे. चांगलं खाद्य म्हणजे तुमच्या दृष्टीकोनात काय SCT देता तुम्ही? वैदिकचं आपण RNPH, कृषी अमृत, हा. सॉइल चार्जर, फ्रूट चार्जर ही ओके. जी आहेत ह्याचा वापर आपण योग्य प्रमाणात करतो. त्याचा लोक सेटिंगसाठी खूप तरसतात. हो. म्हणजे मधल्या काळात तर सर असा विषय होता, मादीच निघली नव्हती खरं. बरोबर. हा, सगळ्यांना कारण सगळ्यांचं असं मत होतं की यंदा पाऊस जास्त झाला, हा. त्याच्यामुळे सूर्यप्रकाश नव्हता, हा, त्याच्यामुळे स्टोरेज तयार नाही झालं आणि बऱ्यापैकी मादी निघली नाही. निघालं नाही. आणि तुमच्या पाठीमागं बघा सर, अहो जिकडे पाहाल तिकडे मादीच आहे. सगळी मी तुम्हाला मादी. दाखवतो जर आता हे बघा, याच्यात जवळजवळ 3 मादी आहेत. हा. म्हणजे तुम्ही असं जर सेटिंग जर पाहिलं सर शेजारचं तर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला मादीच निघली. मला तर नर इथं फार कमीच दिसून राहिले. हा. काय कारण याच्या पाठीमाग काय रहस्य थोडं सांगा ना मला. हे SCT वैदिकचं जे खाद्य आहे हा. हे महत्वाचं आहे. तुम्ही बरं. रासायनिक पेक्षा हे आम्ही कंटिन्यू रासायनिक त्याला म्हणजे बुडक्याला मुडवर टाकत नाही कुठलंच, ओके. बर. अजिबात नाही. बेस्ट डोस हा डायरेक्ट बेस्ट डोस त्याचाच डायरेक्ट. मला थोडं समजून SCT सांगा ना, SCT वैदिक मध्ये कुठले उत्पादन वापरले? समजा बेस्ट डोस तुम्ही टाकला हा, तर साधारण रेस्टला काय केलं होतं तुम्ही? रेस्टला शेणखत चांगलं हे केलेलं होतं आपलं. ओके. गोअमृतचं आपलं जॉईंट अच्छा, म्हणजे मिल्क चार्जर जनावरांना खायला घालून त्याचं येणार शेण त्याचं, ते हा. तुम्ही टाकलं होतं. टाकलं होतं. ओके. शेणखत. आणि परत कृषी अमृत रेस्ट पिरियडला 3-3 किलो कृषी अमृत आणि 2-2 किलो RNPH ओके, असं बरं. भरला होता. SSM किट टाकलं. SSM 2-2 बॅगा टाकले. ओके. म्हणजे साधारण 2-1 असं. साधारण 2 किलो कृषी अमृत टाकलं अमृत, हा. प्रति झाडाला. हा, त्याच्याबरोबर तुम्ही एकरी सम्राटच्या 2, हा. शक्तीच्या 2, हा. मिरेकलच्या मिरेकल 2, हुमस गोल्डच्या 2. ओके. आणि त्याच्यात RNPH हा. हे टोटली तुम्ही 2-2 किलो 2-2 टाकले. किलो टाकले. मायक्रो चार्जर बी त्याच्यात तुम्ही मिक्स केला असेल. हो. त्याचा काय परिणाम भेटला? म्हणजे समजा रेस्ट मध्ये तुम्ही हे काम केलं, लोक तर काम नाही करत, तुम्ही तर डायरेक्ट म्हणता की आम्ही रेस्टला काम केलं. रेस्टला काम केलं. काय फायदा झाला तुम्हाला याचा? रेस्टला काम केल्यामुळे याचं स्टोरेज वाढलं. ओके. स्टोरेज वाढल्यानंतर आपण पाणी दिल्यावर निघतानाच मादीकळी चांगल्या प्रमाणात निघाली. ओके. बर मादीकळी फुल प्रमाणात निघाली. बर. पहिलं पाणी कधीच यायला? 28 एप्रिलचं मार्च. 28 मार्च पाणी. मार्च. ओके. आता 28 मार्च नंतर आज जर पाहिलं साधारण तर हा महिना कोणता चालू आहे?
आता जून चालू जून चालू हा. म्हणजे जवळजवळ किती दिवस झाले याला 65 म्हणजे दिवसाचा. 65 दिवसाचा बाग आहे. 65 दिवसामध्ये पूर्ण बाग म्हणजे 2 महिन्यात सेट होऊन ओके. ओके. हा. याच्यासाठी अनेक मार्केटमध्ये कंपनी येतात हो. म्हणजे बरेच लोक आमचं घ्या असं बरेच वेळा होतं. हा. तुमचं बारामती तर प्रचंड केमिकलचं हब आहे. Chemical, हा. म्हणजे ठिक्या ठिकाणी जर पाहायला गेलं सर तसं केमिकल फूड दुकान आहे. एकेका गावात तर 10-12 सर दुकान हो, आहे. हो, आहे. तुम्हाला असं काय वाटलं की एससीटी वैदिककडे जावं केमिकल कडे जाऊ नये? आता मुळात सांगितलं ना, झाडाला जी ताकद पाहिजे हा. आणि जे खाद्य पाहिजे ते बरं. ऍक्च्युली कृषी अमृत RNPH हेच पाहिजे. एसीटी बरं. वैदिकच आहे आणि हे चांगल्या प्रमाणात आहे आणि त्याच्यामुळे झाडांना ताकद येते, पानाची कॅनॉपी चांगली राहते, कळी निघताना चांगली निघते ओके. आणि शक्यतो मादी कळी जास्त निघते. माझीकडे जास्त मादी कळी जास्त निघते. आता थोडस तुम्ही तुमचे मित्र कंपनी पाहिली हो. समजा साधारण तुमची सगळी आसपासची बागा मित्र कंपनी हो, सध्या तर प्रचंड तेल आहे. बरोबर, केलं. आता तेल्या त्यांच्यात आहे आणि तुमच्यात मला मागाशी तुम्ही सांगत होते की सर एकही तेल्याचं खाली एक फळ नाहीये. नाही ना, काय तिथं कारण एका त्यावर? पानावर सुद्धा नाही आणि ते हा एसीटी वैदिकचं जी ताकद देते झाडाला हा. हे कुठलेच रोग जो म्हणत नाही म्हणजे थोडक्यात. आता तसं जर पाहायला गेलो पृथ्वीराज मार्केटमध्ये एवढे तेल आहे साधारण काय खर्च होत असतो ह्या तेल्या कंट्रोल करायचं जर असेल अजूनही तेला सर खर्च आपल्याला? लोक काय करतात करतात? की पण ते हा. खर्च करून बी उपयोग होत नाही उपयोग आता. होत अच्छा. हा, म्हणजे असं एखादी समजा तेलाची फवारणी मारली की उलट 5 फळं आज सापडली तेलाची उद्या 10 फळं गावतील. बर उलट स्प्रेडच होत स्प्रेड होत. कंटिन्यू आणि समजा परत ती वाढून काडीवर खोडावर आला तेल की बाग काढावंच लागते ती. आणि आता सध्या तर सर एवढं ह्युमिडिटी हा, आहे हा. हा. म्हणजे जवळजवळ ह्युमिडिटी तुम्ही पाहायला गेला तर तेल्याने बोलून गेलेत बघा. बोलून गेले. का हो? हा. काडी खोड्यावरती म्हणजे सगळे जर ग्रुपवर चर्चा जर पाहिली सर आता म्हणजे मी केमिकलच्या एका ग्रुपला वाचत होतो हा. त्याच्यावरती सगळे तेल्या कंट्रोल तेल. करण्यासाठी भयानक प्रश्न विचारले गेले हो. पण तेल्या कंट्रोल करण्यासाठी सल्ले दिले सर पण तेल्या येऊच नाही नाही, याच्यासाठी नाही. कोणच सल्ला दिला त्याच्यासाठी नाही. कामच करत नाही ना. हा? म्हणजे ठराविक त्यासाठी शेतकरी SCT वैदिकच वापरलं हा. पाहिजे लोकांनी. तेलाचं नाही यायचं तुमच्या झाडावर. हा. तुम्हाला क्वालिटी आणि हे पाहिजे असेल तर SCT वैदिकच वापरलं पाहिजे तंत्रज्ञान त्यांचं. क्या बात. आता एवढं टेम्परेचर मध्ये बऱ्यापैकी समस्या भरपूर आल्या लोकांना हो, हो. त्याच्यामध्ये हो. म्हणजे समजा टेम्परेचर मुदी बंद झाली हम्म. कारण भरपूर टेम्परेचर होतं Temperature. झाड एकदम ट्रेस मध्ये गेलं बरोबर. म्हणजे शांत झालं हम्म. झाड त्याच्यामध्ये तर तुमचं जर झाड जर ओव्हरऑल बघितलं तर कुठंच काही प्रॉब्लेम नाहीये नाही. सेटिंग पासून क्वालिटी पासून काहीच नाही. आता मी काहीच तुम्हाला पान तोडून दाखवतो तुमचा हात घ्या ना पुढं आता मी शेतकऱ्याला दाखवतो. आता मला सांगा हा पान आहे सर मला सांगा काय क्वालिटी बघा ना पानाची चमक आहे हा? शिरा- पाठीमागून सुद्धा बघा दोन्ही एकदम बाजूने. जबरदस्त आहे म्हणजे शेतकऱ्याला असं वाटत की आपण इथं उभं राहिलो इथं सेटिंग आहे काय. मी तुम्हाला इकडे पण दाखवतो. आता मला सांगा सर या झाडावर सेटिंग बघितलं सर बघा आता ओव्हरऑल जर सेटिंग बघितलं शेंड्यापासून आता मला सांगा सर शेंड्याचा माल केवढा फुगलाय बघा हा. हा आणि खाली बघा आता बघा माल आतमध्ये लपलाय बघा हे पूर्ण काडीच्या आतमध्ये माल लपलेला आहे पण आहे हा? आणि सेटिंग असं गुच्छाने आहे आणि गुच्छाने setting आहे. गुच्छाने. तुमचा अनुभव काय हो समजा पहिलं तुम्ही एक 4 वर्षापूर्वी केमिकल वापरत होता हा. तर तो एक अनुभव काय होता? पहिल्याच वर्षी केमिकल वापरलं अच्छा पहिल्याच वर्षी त्या बागेला. बर हा म्हणजे त्यावेळेस काय अनुभव नव्हता किंवा हे नव्हतं म्हणजे. हा त्याच्यानंतर आम्हाला मित्राचं कदम साहेबांची गाठ पडली. बर म्हणजे आम्ही चौकशी केली. त्याआधी तंत्रज्ञान ज्यावेळेस नवीन हे झालं होतं लॉन्च झालं होतं लॉन्च झालं होतं हा त्याचे जे लेख आले होते ते मी सेव्ह करून ठेवले होते. बर पण ज्या वेळेस हे कळलं की हे SCT वैदिकच आहे आणि ह्यांचे मार्गदर्शनाखाली ते आपल्याकडे चालू आहे ओके मग म्हटलं आपल्याला हेच लागू करायचं. म्हणजे दुसऱ्या वर्षापासून ते मोठ्या बागेला तेच वापरलं हा आणि ह्याला तर पहिलं म्हणजे झाडं लावतापासून तेच आहे. तेच आहे. हा साधारण आपण थोडस हे गणित पाहूया की रेस्टला एकदा तुम्ही काम केलं हा त्याच्यानंतर तुम्ही धरताना बेसोडूच भरला हो तो काय काय भरला? तो बी सेम 2-2 किलोने सगळं. 2 किलो कृषी अमृत हा 2 किलो RNPH 2-2 किलो SSM आणि human SSM. growth. SSM तेवढं सेमच 2-2 बॅगा हा. आणि त्याच्यामध्ये मायक्रो चार्जर Microcharger. हे सगळं मिक्स करून तुम्ही Mix दिलं करून दिलं. साधारण हा दुसरा बेसोडोस झाला हो. बरोबर. हो. आता मला एक सांगा की बाबा साधारण तुमचं जे खत व्यवस्थापन आहे समजा हम्म. ड्रिप ऍप्लिकेशन ज्याला आपण म्हणतो हम्म. तर ते सॉइल चार्ज किती गेलं तुमचं? सॉइल चार्ज 40 लिटर गेलं. टोटल 40 लिटर 40 गेलं. लिटर. आता ऐकणार थोडस वेगळं वाटून
पिकायला हे 40 लिटर सॉइल 60 चार्जर दिवसात 65 दिवसात 60-65 दिवसामध्ये हा. 60 लिटर सॉइल चार्जर, मग हा खर्च नाही का? हा. म्हणजे एवढा मोठा खर्च तुम्हाला काय वाटतं बुवा, ज्यांच्या केमिकलच्या बागा आहेत आणि ज्याच्यावर तेल आला, हा. आता त्यांनी पण खर्च केलाच ना. हो त्यांच्याकडे तेल आहे, आपल्याकडे काहीच नाही, म्हणजे नाही. स्पॉट नाही, काही नाही, टेम्परेचरचा काही इफेक्ट नाही, पानांची क्वालिटी चांगली आहे. मग तुम्हाला असं वाटत नाही काही सिटी वैदिकचा खर्च जास्त आहे? खर्च जास्त जरी वाटला हा, तरी झाडावर बघितलं वाटत नाही अच्छा, बाकीच्या प्रमाणे. म्हणजे ही फक्त मानसिकता आहे का? मानसिकता आहे. बरं. खर्च खर्च जास्त असा केलेला होतो. आपला सगळा मातीवर होती. बरं. हा, ती आपण chemical फक्त वाली मातीवर करतात. आणि ती पिकावर सगळा करते ती. वाऱ्यातच जातोय. हा. अच्छा, म्हणजे इथं गणित उलट आहे. हा. उलट आहे. तुम्ही मातीचं पोषण केलं तर माती पिकाचं पोषण पिकाचं करणार आहे. पोषण करते. केमिकल मध्ये तसं नाहीये, मातीचं केमिकल शोषण करतोय शोषण आणि करतंय. पिकाचं पोषण करतंय. पोषण करतंय. म्हणजे प्रॉब्लेम काय होतो, केमिकल खत म्हणजे नेहमी राम सर सांगतात की आर्टिफिशियल आहे. म्हणजे ज्या वेळेस वातावरण बिघडतं हम्म. त्यावेळेस केमिकल तुम्हाला कधी साथ नाही देऊ साथ शकत. नाही देऊ शकत. का? बरोबर आहे. कारण ते प्रकृतीचं शोषण करतं. हा. कारण Chemical- निसर्गाचा नियम आहे ना, बरोबर. जी गोष्ट प्रकृतीचं शोषण करते, ज्यावेळेस मला सांगा वातावरण बिघडतं हा. असं शेतकरी म्हणतात, तर मला सांगा मुळातच मुद्दा असा आहे की ऊन, वारा आणि पाऊस हा निसर्गाच्या प्रक्रियेमध्ये बदल होणारी एक प्रक्रिया आहे. प्रक्रियाच आहे. पण आता त्याच्यामध्ये जर तुम्ही कमजोर असाल हा. तर निसर्ग तुम्हाला संपून टाका. संपूर्ण टाकणार. म्हणजे त्यांना राम काय सर जी नेहमी सांगू राहिले ना की तुम्ही पिकाचं पोषणाकडे लक्ष नका देऊ, तुम्ही मातीच्या पोषणाकडे लक्ष द्या. पोषण. आणि मातीचं पोषण कशात होणार आहे? मातीचं पोषण होणार आहे सेंद्रिय कार्बन मधून. म्हणजे मातीचा कस म्हणजे सेंद्रिय कार्बन जर वाढला, हम्म. अख्खा सगळे तज्ञ मला सांगा, राम सर जेव्हापासून सांगतात आपल्याला तेव्हापासून सगळे सगळे भारतातले किंवा महाराष्ट्रातले सगळे तज्ञ सेंद्रिय कार्बन सेंद्रिय कार्बन सेंद्रिय कार्बन म्हणून म्हणू राहिले. लागले. पण हे कधी आता माहित झालं? हे राम सरांनी म्हटल्यानंतर करेक्ट. आता ते पण सायन्स सिद्ध कधी झालं? हा. ज्यावेळेस मातीत ताकद होती, ज्याला आपण काय म्हणतो रग होती, त्यावेळेस माती बी पिकाचं पोषण करतच होती. हो. कारण तुम्ही केमिकल खत टाकलं की वरती सेटिंग साईज क्वालिटी एकदम दिसायची. आता थोडासा विचार करावा लागेल, केमिकल खत तर आपण पहिल्यापेक्षा 10 पटीने वाढवलं, हो. मग उत्पादन का नाही वाढलं? उत्पादन- सेटिंग का नाही वाढली? रोग का वाढले? कारण त्याच्या मागे मेन सायन्स होतं की केमिकलच खत तुम्ही ज्यावेळेस वाढवली त्यावेळेस रोग पण वाढलं. वाढलं. आज मी त्याला ज्यांनी केमिकल वापरताय सर, काय अनुभव? आता तुम्ही जर एवढं फिरता सर मार्केटमध्ये, एवढे केमिकल लोक वापरतात, आताची सध्याची सिच्युएशन काय आता? काय तर 4-5 बाराला तर बागा काढावं लागतात त्यांना. अरे बापरे, ही अशी परिस्थिती ती. आता ही डाळिंबाचं झाड आहे की असं ती 25-30 वर्ष म्हणलं तरी जगाय पाहिजेच. हा. हा. एक जंगली झाड आहे. हा. तर ती आपल्या रानात केमिकल मुळे 5-6 वर्ष बी जगत नाही. ती अशी परिस्थिती येते. आणि झाडच मरत असेल तर मग त्या ट्रीटमेंटला अर्थच काय आहे का तेव्हा? तुम्ही मुदलच मगाशी- राहत नाही ना जाग्यावर. हा ना, तुम्ही मला मग अशी सांगत हा. होते की साहेब 4 वर्ष झाले एसीटी हा. वापरताय. हा. आता ही दुसऱ्या वर्षाची बॅग आहे, ही दुसरी मी तुम्हाला आहे. दुसरी आणि बॅग दाखवणार आहे. ती दुसरी मी- बाग 4थ्या वर्षी. 4थ्या वर्षाची, म्हणजे तुम्हाला दोन्ही स्टेजच्या बॅग दाखवणार आहे. एक ह्या स्टेजची बॅग प्लस ज्याची सेटिंग होऊन साईजला लागली हा. ती पण बॅग दाखवणार आहे तुम्हाला. ती 4 वर्ष झाली. हो. पण मगाशी तुम्ही मला सांगत होते की एकही झाड माझं मेलं नाही, सिंगल झाड गेलं नाही. सिंगल गेलं नाही. अरे लोकांची बागाच्या बागा मर येतोय, पिन होल बोरर येतोय, शॉर्ट होल बोरर येतोय, तुम्ही तर म्हणते आमच्याकडे एक सिंगल नाही झाड गेलं. आता आमच्या घराच्या शेजारी जिथे राहिलाय आम्ही हा. तिथे जवळ ते पराग जमदाडींची बाग आहे. ओके, त्यांनी 1 एकर बाग पूर्ण उपटून काढली सगळी सगळीच. काय कारण? कारण एक झाड गेलं की लाईनच जायची अख्खीच बापरे, बर. सगळे. मग त्यांनी ते बागच तिथली काढून टाकली पूर्ण आणि दुसरीकडे प्लॉट लावा. ते काय वापरत होते? केमिकल. केमिकल ट्रीटमेंट. आता शेतकऱ्यांनी हे गोष्ट म्हणजे समजून घ्यायला पाहिजे. जर तुमचं आई चांगली असेल तर आई कुणाला वाचवणार आहे? बाळाला वाचवणार. पण आई आणि बाळाच्या अगोदर जर तुमची माती म्हणजे तिची पण आई जर चांगली असेल तर ह्या सगळ्या प्रक्रियेला ते समजू शकते. आता आपल्याकडे मार्केटमध्ये मुळामध्ये चक्र काय फिरायला लागले बघा, केमिकल वापरावं की नाही वापरावं हा मुद्द्यापेक्षा केमिकल तुम्हाला कितपत योग्य आहे. म्हणजे राम सर नेहमी म्हणतात की समजा तुम्ही जर केमिकल वापरणार असाल समजा एखादी गोष्ट, तर केमिकल सुद्धा कधी अपटेक होऊ शकतं ज्यावेळेस त्याचा सेंद्रिय कार्बन चांगला असेल, मातीत ताकद असेल तर बरोबर ते सुद्धा काम करू शकतं. मग ते पण अमृत म्हणून काम करू शकतो. पण ते कधी करू शकतं? पहिलं तुमच्या जमिनीमध्ये सेंद्रिय कार्बन वाढवावं लागतं. मुळात मुद्दा केमिकल जैविक हा मुद्दा नाहीये. मुद्दा आहे की तुमचा सेंद्रिय कर्ब कमी चाललाय हा मुद्दा आहे. मातीत किती ताकद आहे तुमच्या, बरोबर हे आहे का नाही? महत्त्वाचं आहे. आता मी तर हे ऐकलं की तुम्ही सॉइल चार्जर समजा 40 लिटर देऊन पण हा. तिसरा बेस डोस टाकायचं नियोजन, हो, नियोजन आहे ना. तो किती प्रत्येक टाकणार आहे? 2-2 किलोने टाकणार आता. परत एकदा हा, तुम्हाला वेळ तर नाही लागलो, तुम्ही पहिला रेस्टला टाकताय, त्यानंतर धरताना टाकताय,
परत सेटिंग झाल्यावर टाकताय. लोक तर पण तीन एपिसोड टाकू राहिले. 3 नाही 4 होणार आहेत. आताचा ही सेटिंग नंतरचा एक होईल आणि ज्या टायमाला थोडी साईज जर हा. कलर बदलाशिवाय तेव्हा चौथा होणार आहे. 2-2 महिन्यांनी म्हणजे प्रत्येक 2 महिन्याला बाराला 7 दोन दिवसाला महिन्याला एपिसोड बागाला पडतो. तुम्हाला हे खर्चात तर नाही टाकत नाही. हा? हे बाग बघितल्यावर खर्च नाही वाटत. काय उलट काय होतंय त्यांचाच फोन येतो हा. एपिसोड आपल्याला टाकायचा आहे. तयारी करायला मला सांगा, हे एक झाड आहे ना सर, आज मी तिला जवळजवळ 4-5 हजार रुपये कमवून देणार एक झाड. होय. आता मला सांगा सर, 4-5 हजार जर एक झाड कमवून देणार नसाल तर आणि 1000 तुम्ही रुपये खर्च त्याला करायला काय हरकत नाही ना. सांगा तुम्ही मला 1000 का हो रुपये सर, गेलं तरी काय समजा हे हरकत झाडच नाही. मेलं हा, हा. तर तुमचे 1000 रुपये तरी येणार आहेत का? नाहीच की. हा? तुम्ही सगळे जण नवी शोषणावर काम करू राहिले. हम्म. आज पोषणाच्या माध्यमातून आपण शेतकऱ्याला शिकवतो की मित्रांनो, तुमचा खर्च वैदिक असो केमिकल असो समजा तो होणारच आहे, पण मुद्दा हा आहे की तुम्ही केमिकल म्हणजे रोगाव काम करताय की तुम्ही पोषणावर काम करताय. आता तुम्ही जर पोषणावर काम करून सोडून रोगावर काम करायला गेले तर सर रोगातच आयुष्य जाणार आहे. त्याच्यामुळे फवारण्याचं प्रमाण कमी झालं. आम्ही कधीतरी 15 दिवसात आपली एखादी फवारणी घेतो बर आमुष पौर्णिमेला, बस. नाहीतर फवारण्या सुद्धा कमी केलं. सेटिंग पर्यंत म्हणजे- आपल्या शेड्यूल नुसार सगळं रेग्युलर झालं. अगदी हा. टावर चार्जर, सेटिंग चार्जर, वरून शिलाची टॉप ट्रीटमेंट, एनर्जी बुस्टर. हे कारण सगळं त्या केलं. काळात टेम्परेचरला प्रतिकार करायला ती ट्रीटमेंट आपल्या वैदिक मध्ये एकदम परफेक्ट काम करते. ओके. हा. म्हणजे दोन- त्याचा दोन फायदा फवारण्या काय झाला झाल्या त्या ट्रीटमेंटचा, हा, हा, म्हणजे ड्रॉपिंग झालं नाही, मधमाशी भरपूर आली, हिटमुळं स्ट्रेस मध्ये बाग गेली नाही बघा ती. तुमच्याकडे का हो, तुमच्याकडे मधमाशांचं जो जाळ आहे म्हणतात लोक, हो. म्हणजे मधमाशांच्या पेट्या आहे त्या, ते लोक विकतात ते आणि देतात. जिथं म्हणजे वैदिकचं मटेरियल आल्यानंतर शेड मध्ये ते मटेरियल ठेवतात, त्या शेड मध्ये पोळं शेडमध्ये बसतात पोळं, एवढं पोळं आहे मोठं. त्या शेड मध्ये हा. शेडमध्ये आपली. म्हणजे वैदिकचं मटेरियल ठेवलंय त्यांनी आणून आता तिथं. तिथंच बाकीचे पोळं खतं, बसलंय. औषधं सगळी तिथंच आहेत. का हो, आसपास कुठेही मासे नाहीये, तुमच्या बागेत मासे उरले. कारण सेटिंग सांगते ना, एवढं सेटिंग तर मधमाशीशिवाय होऊ शकत नाही. मधमाशीशिवाय आणि पूर्ण सर शेंड्यापासून खालीपर्यंत फुल सेटिंग आहे. तुम्ही जर ऑब्झर्वेशन केलं, मी तुम्हाला एकदम गोष्ट दाखवते. आता बघा, हा बुंदा दाखवतो मी तुम्हाला तिकडे शेतकरी मित्रांनो. सर, एखादी नवीन कशी पालवी फुटते, जशी एखादी कसं चमक येते, तुम्ही जर वरपासून खाली बघितलं सर, हे पा सिल्वर हा कसं वाचतंय पा. आता मला सांगा, हे दुसऱ्या वर्षाचं झाड आहे. अहो, लोकांच्या कणगड्यासारखं असतात आणि तुमचं दुसऱ्या वर्षाला एवढं मजबूत झाड आहे. विशेष म्हणजे हे जर 3 एकत्र केलं सर, तर केवढा मोठा बुंदा बनणार. आता मला सांगा, एवढा मोठा बुंदा, आता हे शिंगल खोड आहे. आता मला सांगा, आता हे शिंगल खोड आहे. आता हे शिंगल खोड केवढं मोठं आहे बघा, माझा हात सुद्धा नाही बसत बघा. हे बा, आता मला सांगा, दुसऱ्या वर्षाचं कोण म्हणाल का हे झाड? हा, अहो, लोकांचे दुसऱ्या वर्षाची सर अजून बी बाळ तिथेच आहेत. हा, अजून बी एवढे एवढे झाड असतात. दुसऱ्या बाराच्या मागे तशी साईज खोडाची बी चांगली झाली. खोडाची बी चांगली आहे आणि वरून जर काडी बघितली सर, काडी त्याची चमक जर बघितली, अतिशय सुंदर आहे. म्हणजे लोकांना इथंच वाटतं, तुम्ही या ना समोर, मी तुम्हाला दाखवतो. आता मला सांगा, आता हे सेटिंग पहा ह्याच्यावरती काका, किती सेटिंग बघा, टोटली ऑल ग्रोथ भरलाय त्याच्यामध्ये. 150+ सेटिंग आहे. या ना, आता तुम्हाला मी अजून दाखवतो पाठीमागं. आता मला सांगा, तो इकडं तर तुम्हाला गुच्छात सेटिंग दाखवतो. आता खाली बघा, आता हे सगळं सेटिंग आता मला दाखवा. हे पहा. 4 गुच्छ आहेतच. बघा, आता हातून माल बघा. हे अरे बाप रे, बा. आणि विशेष म्हणजे काय माहितीये का सर, काही काही डायरेक्ट खोडाला सेट आहे. हा, टोटल खोडाला सेट आहे. आता हे इतकं छोटं झाड आहे. आता इथं बघा, तुम्हाला मी दाखवतो सर, हे 5 पांडव आहेत. हा, हे पहा इकडे बघा, पूर्णपणे जर बागेत बघितलं पाहिलं, तिथं तसंच पूर्ण गुच्छात सेटिंग आहे. पूर्ण गुच्छात बघा, टोटली गुच्छामध्ये सेटिंग. आणि याच्यापेक्षा तुम्हाला मी दाखवतो पाठीमागे जर बघाल सर, आता बघा इथे या, आता बघा इथं तर बघितलं तरी 4-5 फुल सेटिंग आहे. फुल सेटिंग आहे त्याच्यामध्ये. इथंच नाही, तुम्ही कुठं जरी गेला, आता या ना इकडे पलीकडचं तुम्हाला दाखवतो. आता इकडच्या साईडला जर तुम्ही आला, हे पहा फुल सेटिंग आहे इकड साईडला. आणि त्याच्या अपोजिटला जरी तुम्ही गेला सर, इकड साईडला गेला, या आता इकडे जर साईडला गेला तरी तुम्हाला फुल सेटिंग दिसते. बरोबर आहे की नाही? या इकडून या असं. आता मला सांगा सर, कळीचा स्ट्रोक आहे ना, कळीचा स्ट्रोक हा सुद्धा कसं आहे बघा. अहो का, माझं मधमाशा बघा, हो का, हे मधमाशा पहा, हो का इथं सगळ्या पूर्ण झाडावर 10-20 मधमाशी आहेत. अरे बापरे, आता हे तर पहा सर, झाड काढे हा? एकदम झाड काढील माल आहे पहा. असे गुच्छ सर, सेटिंग पहा, एकसारखी सेटिंग आहे सर, डझन फळ आहेत एका जागी. एकाच ठिकाणी. हे सगळं पाहून ज्यांनी हे सिटी वैदिक तंत्रज्ञान काढलं त्यांना तुम्ही काय सांगाल?
राम सरांचं खरंच आभार मानलं पाहिजे. अच्छा, म्हणजे आपल्या शेती म्हणजे थोडक्यात आईसारखंच आपण मानतो. बरोबर त्याच्या पोषणासाठी एवढं त्यांनी कष्ट घेतलेलं आहे. बरोबर. त्याच्यासाठी त्यांना खरंच धन्यवाद दिले पाहिजे. मला सांगा, लोक बाकीच्या पोषणापेक्षा हे SCTचं पोषण एक नंबरच आहे. लोक रोगावरती हजारो रिसर्च कंपनी आहेत, हजारो रिसर्च झाले सर, पण पोषणावरती कुठेच रिसर्च नाहीये. म्हणजे असेल पण तो दाबला गेला, बरोबर आहे की नाही. आणि आज तळागाळात जाऊन आज शेतकऱ्यांना एवढं चांगलं तंत्रज्ञान दिलं. किती ह्युमिडिटी असं बघा, तुमच्या डोक्यावर सुद्धा घाम आहे, यांच्या पूर्ण डोक्यावरती घाम आहे. एवढा टेम्परेचर आता जर बघितलं सर, जवळजवळ 9 साडेनऊ वाजले, 9:30 वाजता का हो सर, 9:30 वाजता आताच काय वाटतं किती धग आहे? धग भरपूर आहे. एवढी धग मध्ये माणूस असा बिगर ह्याचा नाही उभा राहू शकत सर. आणि याच्यामध्ये झाड पोषण एकदम स्ट्रॉंग आहे, पत्ती बित्ती क्वालिटी एकदम जबरदस्त आहे. तुम्ही SCT वैदिक बद्दल काय सांगाल, जे शेतकऱ्यांना बारामतीमध्ये बाग तर लावायची किंवा लावली पण फेल आहेत, कळी निघत नाहीये, डांबऱ्या तेल्या याने पूर्ण ग्रस्त झालेत, अशा सगळ्या शेतकऱ्याला तुम्ही काय सल्ला द्या? आम्ही त्यांना सांगणार, तुम्ही ज्यावेळेस बाग लावायची तेव्हा सुरुवातीपासून जर SCT वैदिक वापरलं तर तुम्हाला बाकीचं केमिकल वापरायची गरजच पडणार नाही. अच्छा, तुम्ही जे 4 वर्ष झालं वापरताय सर, म्हणजे आम्हाला शेतकरी कधी प्रश्न विचारतात की तुमचा 1 वर्ष वापरल्यानंतर शेतकरी दाखवा आम्हाला. तुम्ही जर 4-5 वर्ष झालं की तुम्ही वापरत आहे, तुमचा 4-5 वर्षाच्या या सगळ्या अनुभवानुसार तुम्हाला काय वाटतं की बाबा जर तुलना करायला गेलो आपण इतर ह्याच्या बरोबर, समजा होऊच तर नाही शकत, पण तुम्ही टिकून राहिले SCT वैदिक बरोबर, तो तुम्ही शेतकऱ्याला काय सांगाल की बाबा तुम्ही जर सातत्याने वापरलं तर त्याचा काय फायदा होऊ शकतो? सातत्याने वापरलं तर तुमची माती चांगली होईल. माती चांगली झाली की त्याचं हुमस वाढेल. हुमस वाढलं तर झाड चांगलं राहील. आणि झाड चांगलं राहिलं तर तुम्हाला उत्पन्न चांगलं मिळणार आहे. अगदी बरोबर. आणि उत्पन्न तुमचं जसं झाड वाढत जाईल तसं उत्पन्न वाढत जाणार आहे त्याच्यात. म्हणजे कंटिन्युटी ग्रोथ होणार, कंटिन्युटी ग्रोथ होणार. पण त्याला तुम्ही कम्प्लिटली रेग्युलरली वापरलं तर हा ते कंटिन्यू वापरलं पाहिजे तुम्ही. तुम्ही म्हणताय खर्च पण रासायनिक पेक्षा तरी ह्याला खर्च मापात येईल. फक्त तुमचा बाकीचा रासायनिकचा फवारणीचा खर्चच वाचतोय ना सगळा. अगदी. जर ह्याच्यावर तुम्ही पोषणावर भर दिला तर बाकीचा खर्च कमी होतो. जर केमिकलच्या फवारण्या तुम्ही जे समजा लोक घेतात एवढे, तर जवळजवळ 4 दिवसांनी घेतात. बरोबर. तुम्ही जर मला मग सांगता की 15 दिवसात एखादी फवारणी मी घेतोय ती वैदिकची, हे लोकांना न पटण्यासारखं का? फक्त आमुषा पौर्णिमा झाली की त्यावेळी जी त्यांची हे असते साखळी तोडण्यासाठी तेवढं केलं की बस साखळी तुटली तुमची, हे पुढे रोग वाढत नाही. म्हणजे मुळातच खर्च कमी होतोय सर. नाही आता त्यात कसं आहे, तिथं केमिकल वाली शेतकरी काय नाही, फक्त बागा सांभाळते ती, म्हणजे खर्चाचा दृष्टिकोन ठेवून तिथं. आणि आपले वैदिकचं शेतकरी जे आहेत ती ह्याला खर्च समजत नाही तिथं, इन्व्हेस्टमेंट. म्हणजे समजा आता एका झाडाला 5 किलो कृषी अमृत दिलं, RNPS 3-3 किलो टाकलं एकराला, तर त्यांना माहिती आहे ही झाड तुम्हाला 40 किलो मालच देणार आहे. अगदी बरोबर. म्हणजे त्यांना माहिती आहे आपण 5 रुपये टाकलं तर 25 रुपये मिळणारच आहेत. बापरे, म्हणजे खर्च नाहीच नाही. अगदी बरोबर, इन्व्हेस्टमेंटच आहे. इन्व्हेस्टमेंटच आहे. अहो तुम्ही पैसे टाकले की गॅरंटी किती 6 महिन्यात किती 2.5 लाख गेले, 2.5 लाख खर्च झाला, आपल्याला 7.5 लाख मिळाले, तर त्याचे डबल उत्पन्न दिले ना आपल्याला त्यांनी. बरोबर. शिवाय लॉंग टर्म टिकतंय ना. लॉंग टर्म असं नाही की 4 महिन्यात 4 वर्षात बाग काढावं लागतं. केमिकल वाल्यांच्या बागांची परिस्थिती तुम्हाला सांगितली. एक झाड जायला लागलं की ते कुठला व्हायरस येतोय की अख्खं बाग घालवते. आणि आपल्याकडे असं आहे की झाड मजबूत झालं की पुढचं झाड मजबूत होतंय. आता काल ते ह्याच्यावर ते जाधव बी म्हणत होता आधी, त्याचा माल हार्वेस्टिंग आला, पण म्हणलं झाड इतकी ट्रेस मध्ये येते की म्हणजे त्याला फुटणच नवीन पाहिजे. म्हणजे मालाने झाडाचं शोषण करून पोषण केलं, ते टिकणार नाही ना. पुढच्या वेळेस आईच नाही टिकली तर माल कुठून टिकल? मातीतलं सगळं ओढून घेतात. लक्षात घ्या, म्हणजे याच्यातून एक सिद्ध होतं, ज्यांचं असं म्हणतील पण याच्यामध्ये की आमच्याकडच्या बागा केमिकलच्या बागा किती भारी आहेत त्या, हो 100% आहेत त्या, त्याला बी आपल्याला ना करायचं नाहीये. परंतु प्रॉब्लेम आहे की तुम्ही केमिकलच्या बागेवर जो माल आणलाय तो कुणाचं शोषण करून आणलाय? मातीचं आणि पिकाचं शोषण करून बाग आणले. 1 वर्ष 100% येईल, 2 वर्ष 100% येईल, 3ऱ्या वर्षी मी तुम्हाला 4-4 वर्ष शेतकरी दाखवतोय ज्यांनी सक्सेस रेशो आहे. याच बागाचं यादव साहेबांचं 4 वर्षापासून व्हिडिओ आहे, म्हणजे प्रत्येक वर्षी बागत ग्रोथ चालली. आता मी शेतकऱ्यांना 5 मिनिटासाठी हे पण दाखवतो, शेजारी तुमची बाग आहे ते पण बघू 1 मिनिटासाठी. या ना, हा तुमचा किती महिन्याचा माल आहे? आता हा 3 महिन्याचा. या पुढे आता सर, हा मालाची क्वालिटी बघा,
मी हातामध्ये फळ धरतो सर. हो. आता जवळजवळ किती बोटं बसतील अजून वाटतंय बघा? 3 बोटं सहज बसतील. म्हणजे हा किती दिवसाचा हे किती दिवसाचं फळ आहे? हे 90 दिवसाचं. 90 दिवसात. ओके 90 दिवस. ओके मग 3 महिन्याची ही बाग आहे, हो. ती जवळजवळ 2 महिन्याची बाग आहे. म्हणजे मी तुम्हाला दोन्ही बागा दाखवतो. हे जवळजवळ सर ही जी बाग आहे ही जवळजवळ आपण हा 4था वर्ष 4-5 वर्ष शूट आहे, 14-12 शूट घेतोय आपण. आणि तुम्ही जेव्हा पहिला जरी पाठीमागचा व्हिडिओ बघितला सेम असंच आहे. म्हणजे प्रत्येक वर्षी ग्रोथ दिसती. म्हणजे सेटिंग मध्ये झालं, झाडाच्या संख्या आता इथं आता झाडात उभा राहिला येण्यामध्ये हा झाडांची बी वाढ हे किती चांगली अंतर आहे? हे झाली. किती अंतर आहे? 12 फूट अंतर. हे 12 फूट अंतर. ओके आता याचं पोषण कसं केलं तुम्ही? ह्याला पण सेम. सेमच कृषी अमृत, सम्राट शक्ती मिरॅकल, हा RNPH RNPH, सगळ्याचा बी सोडून दिला. सगळ्याचा बी सोडून दिला. ओके आता सर ही जर बाग पाहता आणि हे जर सगळं सेटिंग वर जर पाहिलं याला किती सेटिंग असेल? ह्याला 150 प्लस आहे. याला म्हणजे- 150 प्लस हा, सेटिंग. म्हणजे 200 जवळ आहे ह्याच्यात. आता तुम्ही जवळजवळ जर पाठीमागे या ना, आता पाठीमागे बघा. अरे बापरे हा माल पहा. म्हणजे आम्ही पाहूनच आम्हाला म्हणजे डोळे फिरायला लागले. पहा ना सगळं माल आजपर्यंत पहा. आता सर क्वालिटी पहा नाही तुम्ही, क्वालिटी पहा. क्वालिटी हे बघा गुच्छवसाठी सर. आता मी या बागेचं पान तोडून दाखवतो मित्रांनो बघा तुमचंच हात द्या मला. ती त्या बागाचं पान होतं बरोबर, त्या बागेचं. आणि हे ह्या बागाचं पान आहे. आता असं सरळ करा, असं सरळ करा. मला सांगा आता हे पान आहे. पृथ्वीराज काय वाटतं हे पान पाहून? ग्लिजिंग म्हणजे चांगलं. पानात दम आहे ना हा? म्हणून तर मला मला सांगा हे पान इकडं आण, ते पान आणा इकडं आणि तुम्हाला मी जवळून दाखवा. आता हे पान सर, आता बघा हे पान आहे तुमचं आणि हे फळ आहे. मला सांगा पान जसं आहे तसंच फळ आहे ना? लोक म्हणजे राम सर नेहमी म्हणू लागले मित्रांनो तुमचं जसं पान आहे ना तसंच तुमचं काय. लोक कशावर लक्ष देतात माहिती का? आता जर दुसरा एखादा तज्ञ व्यक्ती इथं आणला किंवा साधा शेतकरी आणला, तू काय बघतो म्हणजे पान नाही पान. तू काय बघणार पहिल्यांदा? आता व्हिडिओ बघणारी पण ती काय पाहत असते म्हणजे माल. माल कुठे आहे? खाली शोधणार, वर शोधणार. झाडाची ताकद नाही झाडाची ताकद नाही बघणार, ती काय शोधणार? फक्त माल कुठे दिसतो. आणि मला सांगा तुमचा पोरगा एकदम जबरदस्त तगड आहे आणि आई एकदम किरकोळ आहे. कुणी कुणाचं शोषण केलं असं? पोरांनी शोषण केलं असं नाहीचं. म्हणून तर आहे समजा पोराला दंडाकडे तर आई बी दंडाकडे पाहिजे. मला सांगा हे जे झाड पाहताय मित्रांनो, तुम्ही मुळातच मी एक गोष्ट सांगेन तुम्हाला की तुम्ही झाडाचं माल जे पाहताय ना याच्या मागचं रहस्य खरं काय? पान आहे. आणि पान आणि माल हे कुणाच जीव आला? आता हे माती उकरली ना तुम्ही, हा. भुसभुशीत आहे सगळं. एकदम बुजबुशीत उकरा नाही इकडं. आता मला सांगा हाताने मिल्क चार्जेस अरे बाबा मुळी पहा मुळी हे पहा. मल्चिंग नसताना पण मुळे एवढ्या तयार झाल्यात बघा. हा डोस बघा, हा डोस आहे पूर्ण. वरच डोस आहे. बाबा 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 सर. आणि विशेष काय वापसा कंडिशन आहे हा. का हो पुरुष सर? हा, हे पहा वापसा कंडिशन आणि मुळीचं झाडच आहे सर. हे पहा मी तुम्हाला उकरून सगळं दाखवतो जारवाच निघणार तिथं. हे तुम्हाला पहा. उकरलं ना, निमेटोडचं ह्याचं प्रमाण बाग येतं एवढी जास्त मुळे आहे तरी निमेटोड कुठंच नाही तरी सर. एक पण निमिटर नाही नाही आणि तुम्ही वरच्यावर मुळे आहे अजून म्हणजे एवढं निमिटरसाठी टेम्परेचर वेगळं काय केलं का? काहीच नाही. फक्त वैदिकच सर. मला सांगा अशी जर मुळी असेल वरती क्वालिटी काय असणार हा? एवढं चांगलं समाधान सर इथं आलं. इथंच नाही तुम्ही जर खालीपर्यंत जर गेले ना सर सगळीकडे पहा तुम्ही पूर्ण बागात फिरा आहे असंच दिसणार. आहे असं दिसणार. तू प्रत्येक व्हिडिओ बघा. हे पहा हे सगळं पळत पळत दिसणार. हे पहा पूर्ण खालीपासून आजपासून वरपर्यंत जर पाहिलं सगळा माल. आता मला सांगा काका हे पहा हे तर शेंड्याचा माल आहे. शेंड्याचा माल. आणि 1 2 3 4 5 आता मला सांगा 5ची पांडव एकसारखेच आहेत. तिकडे 5ची पांडव भेटले इकडे भेटले. हा सेटिंग गुच्छामध्ये सेटिंग होतं हा. का हो? हे असं एवढ्या शेंड्याचा माल शक्यतो काय माहिती शेंड्याचा माल म्हणजे नाही. पोसत नाहीये. आणि तुम्ही जर सर खालचा माल बघा आता मी तुम्हाला दाखवतो. हा डायरेक्ट स्टमचा माल आहे. हा. ह्याची साईज बघा हा. आता याची साईज बघा हा. आणि तुम्ही वरची साईज बघा एकसारखीच आहे. व्हेरिएशन राहिलं नाही तिथं. कुठंच व्हेरिएशन नाहीये मालामध्ये. साधारण हे सगळं पाहता सर आत्ताच्या बागेमध्ये एवढं जर स्टेट झाली तर झपाट्याने तेल घुसतोय हो. बरोबर. हो. आता आपल्याकडे तेल हा प्रकार तुम्ही सोडूनच द्या. नाहीच आहे. रोगावर बोलायचंच नाही. नाही, नाही. का हो पृथ्वीराज सर रोगावर बोलायचं का? तुम्ही कशावर बोला झाडाच्या ताकदीवर मातीवर बोललं पाहिजे माणसाने. बरोबर आहे का नाही? ही बाग दाखवली जी सेटिंग अवस्थेत आहे. हा, हा. 3 महिन्याच्या मानाने सर साईज काय वाटतं? तर 2 एकाच महिन्याची ही साईज आहे. हा. साधारण गेल्या वर्षी साईज काय झाली होती? गेल्या वर्षी तरी 350-400 पर्यंत गेलते साईज एव्हरेज. पण सेटिंग गेल्या वर्षी बी भयान होतं. भयान साईज हा, होते. हा. ओके भरपूर आणि सेटिंग. पाऊस लवकर होता हा. त्याच्यामुळे थोडस सेटिंग झालं चांगलं. माल बी चांगला होता. ओके आता ही जी तुम्ही पाठीमागे पाहताय समजा सगळा तो साधारण 150 प्लस माल आहे. बरोबर. 150 प्लस हा, सेटिंग आहे काय त्याच्यामध्ये. 200च्या वर बी झाड आहेत तिथं. फुल त्याच्यामध्ये व्हिडिओ दिसतोयच की आता तिथं setting. टोटली म्हणजे, ओके. हा, पलीकडे आता गेला याला तर सोयचार्ज अजून- किती गेला असेल? ह्याला सोयचार्ज
40-50 लिटर गेले याला पण. याला 3 महिने. आणि साधारण ह्याला बेसोडोस किती टाकले आतापर्यंत? 2 झाले. दोन. आता तिसरा तिसरा आणलाय. तुम्ही आणलाय आणून आता ठेवलाय. तो टाकायला आणलाय. हो. ओके, जवळजवळ बेड जर पाहिलं शेतकऱ्यांना हे पण पाहायला पाहिजे, जे बेड आहे हे जवळजवळ 6 फुटाचं बेड आहे, बरोबर सर? हो. म्हणजे झाडापासून इकडे 3 फूट आणि झाडापासून तिकडे 3 फूट. फूट आहे. आणि ही जी ड्रीप आहे ती 2 ड्रीप आहेत आणि एक ड्रीप झाडापासून 2 फुटावर टाकली, 2 फुटावर. बरोबर? हं. 1 फूट माती इकडे ठेवलेली आहे, हो. कारण तुमचं पाणी खाली वाहून गेलं नाही पाहिजे. विशेष म्हणजे तुम्ही जर ओरल ह्याच्यामध्ये जर पाहिलं त्या तुलनेत सर गवत सुद्धा कमी दिसतंय आणि जे आहे ते तर पोषणाचं काम करू राहिले, काम करू राहिले. बरोबर आहे का नाही? त्या सगळ्या शेतकऱ्यांना SCT बद्दलचा एक अनुभव शॉर्ट मध्ये काय सांगा? अनुभव म्हणजे तुम्ही जेवढं SCT वैदिकचं खत वापरताल हा. तेवढं तुमच्या झाडाला ताकद मिळणार, मातीला पोषण मिळणार. आणि मातीला पोषण मिळलं तर झाड चांगलं राहणार ओके, आणि झाड जाणार नाही तुमची. सगळ्यात महत्वाचं महत्वाचं ते आहे सगळ्यात. अगदी त्या बरोबर. केमिकलवर आता आमचे बरोबरीने लावलेले त्यांचे 25% झाडं गेलेत. आमच्या बापरे. बरोबर लावलेले जी ज्यांची आहे झाडं- ती का नाही हा, झाड हा. ती बी जवळपास जायच्याच मार्गावर जायच्या आहे. मार्गावर. म्हणजे अशी लांबनं हा. बघितली की वाटते आज ना उद्या ते टापकणारच आहे. जाणारच आहे. हा. आणि जे थोडंफार वाटतंय चांगलं आहे हा. त्याचा जीव गेलाय, जीव गेलाय. ऑलरेडी पानं असे कुंजून बसलेली आहे. ती रोगाला बळी पडतंय ना आता. तेलाचं वातावरण झालं की त्याच्यावर तेला लगेच येतोय तिथं. अटॅक होतो त्याच्यावर. हा. पण आपल्या ह्याच्यावर इतकं वादळ झालं, पाऊस झाला, पण तेलाचा अटॅक बिलकुल नाही, काहीच नाही. अजिबात नाही. त्याच्या मागे मेन कारण नाही की पोषणच आहे. पोषणाचा आहे. क्या बात आहे, आपण क्या जी बात. SCT वैदिकचं जे कृषी अमृत, RNPH, SSM हे जे वापरतोय, सॉइल चार्जर, फ्रूट चार्जर, ह्याच्यातून ते सगळं का मिळतं हो? मातीला. कधी फोन केला आमचा वितरक किंवा आमचं तुम्हाला एकच सांगतात बेसोडोस टाका. बेसोडोस. हे लोक म्हणतात "असे येड लागले यांना." हा? आता खरं कळेल की येड त्यांना लागलंय, आम्हाला नाही भाऊ. येड का नाही लागलं? तुम्ही तेल आले तुम्हाला काय येड लागले? बेसोडोस हाच खरी ताकद आहे. ताकद आहे. एक लक्षात घ्या, ज्या शेतकऱ्यांनी नुसते फवारणीवर लक्ष दिलं म्हणजे संरक्षणावर लक्ष दिलं, संरक्षण. तुम्ही तेल्या कंट्रोल करू शकत नाही. त्याचं खरं सूत्र खाली मातीत मातीत. लपलंय. तेल्या जर तुम्हाला कंट्रोल करायचं असेल तर पहिलं तुम्ही मातीमध्ये मातीला बेसोडोस ताकद SCT वैदिकचा पाहिजे. द्या, कारण तेच मातीचं पोषण करणार आहे, माती पिकाचं पोषण करणार आहे. पण तुम्ही फक्त काय करताय, वरून खूप चांगली मेकअप करू राहिले, शर्ट बी खूप चांगला घालून राहिले, परंतु तुमच्या अन्नात पोटात अन्नच नाहीये, सगळं लपलंय तुमच्या अन्नद्रव्यामध्ये. अन्नद्रव्यामध्ये. मग तुम्ही जर केमिकल मधून द्याल तर ते तुम्हाला ग्रोथ देईल. बघा, केमिकल मध्ये ग्रोथ देईल. Growth देईल. तुम्हाला गरज नसताना झाडामध्ये ट्रेस ताणतणाव आणणार. वैदिक तसं काम करत नाही. वैदिक ट्रेस आणि ताण तणाव कमी करतं करतं. आणि झाडाला संतुलित पोषण आहार देतो, बरोबर आहे का नाही? ओके, तुम्हाला कोण मार्गदर्शन करतं इथं? आमच्याकडं हे पृथ्वीराज कदम आहेत. ओके, नमस्कार सर. नमस्कार. तुमचा परिचय द्या. माझं नाव पृथ्वीराज कदम. बारामती तालुका आणि इंदापूर तालुक्यातल्या आसपासच्या शेतकऱ्यांना सध्या डाळिंब पिकाबाबत मार्गदर्शन करतोय. एक साधारण 7 वर्ष झालं बघा आपण SCT वैदिकच्या माध्यमातून शेतकऱ्यांना गायडन्स करतोय. ओके, म्हणजे आता जी कंडिशन बघतोय आपण तिथं सलग 4 वर्ष वापर केलेलाचा परिणाम दिसतोय फक्त तिथं. म्हणजे आता माझं तर असं म्हणणं आहे तिथं, जे आता नवीन शेतकरी लागवड करणार आहेत, नाहीतर ज्यांनी नुकतीच लागवड केली, त्यांना जर जास्त दिवस जर डाळिंब टिकवायचं असेल कायमस्वरूपी, आता उगा शेजाऱ्याचं 5 लाख झालं ते 10 लाख झालं ते म्हणून त्यांनी लावलंय, तसं करून उपयोगच नाही तिथं. म्हणजे त्याच्या डाळिंबीच्या त्याला जी काय लागतंय नैसर्गिक खाद्य त्याचं पोषण देऊनच त्याला पिकवा तिथं, तेव्हा तुम्हाला 12, 13, 15 वर्षापर्यंतचं उत्पन्न शाश्वत मिळेल बघा तिथं. म्हणजे एवढंच सांगणार आहे तिथं. अगदी बरोबर. ओके, खूप खूप धन्यवाद आपल्या सर्वांचं, खूप खूप आभार. थँक्यू.